म्हणाले, काँग्रेसचे राजपुत्र एका छोट्या वर्तुळापुरते मर्यादित आहेत. त्यांना विकास दिसणार नाही. आम्ही आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आमचे सर्व प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी केरळला भेट दिली. त्यांनी एर्नाकुलममधील कोची येथे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एनडीएच्या निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि लोकसभा खासदार राहुल गांधींवर टीका केली. पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसचे राजपुत्र हे जाणत नाही की आज भारतातील तरुण ड्रोन उत्पादनात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यांना हे देखील माहीत नाही की केरळच्या तरुणांनी ड्रोन विकसित करण्यासाठी स्टार्टअप सुरू केले आहेत. एका छोट्या वर्तुळात मर्यादित असलेल्या व्यक्तीला देशाचा विकास कधीच दिसणार नाही. पंतप्रधान म्हणाले, आखाती आणि पश्चिम आशियात काय चालले आहे याबद्दल लोकांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आज भाजप सत्तेत आहे. जेव्हा जेव्हा आपला कोणताही देशवासी अडचणीत असतो तेव्हा आम्ही त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न करतो. मोदी म्हणाले, इराकमधून परिचारिकांना बाहेर काढणे असो किंवा येमेनमधील दहशतवाद्यांच्या तावडीतून फादर टॉमची सुटका करणे असो, संकटाच्या वेळी भारत कधीही आपल्या नागरिकांना सोडत नाही. आजही युद्धग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.